नमस्कार. शरद शेळके, सचिव जनजाती कल्याण आश्रम, पश्चिम महाराष्ट्र. दुर्जन प्रवृत्तीवर विजय मिळवायचा असेल तर रामायण महाभारतामध्ये जशा पद्धतीने युद्ध झाले तशा पद्धतीनं युद्ध करण्याची, संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारचा उद्घोष, अशा प्रकारचा विचार मांडणारे जनजाती संघर्षाचे नायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा या भगवान बिरसा मुंडांच्या 150व्या जयंती निमित्तानं संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांची योजना आज सगळीकडे होते आहे. भारत सरकारने 15 नोव्हेंबर हा जनजाती गौरव दिन या पद्धतीनं त्याची घोषणा केलेली आहे आणि त्या घोषणेच्या निमित्तानं सगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या कार्यक्रमांचं आयोजन हे प्रामुख्यानं केलं जात आहे. खरं म्हणजे बिसूत वारी म्हणजे बृहस्पतीच्या वारी, भगवान बिरसा मुंडांचा जन्म झाला, ज्याला आपण गुरुवार असं म्हणतो. गुरुवारी भगवान बिरसा मुंडांचा जन्म झाला. भटकंती करणारं हे कुटुंब होतं. गायी गुरं चारण्यासाठी इकडे तिकडे भटकंती होत असायची आणि तसं या कुटुंबातलं हे तिसरं अपत्य. परंतु आज देशामध्ये जनजाती क्रांती नायक धरती आबा या पद्धतीनं भगवान बिरसांना सगळीकडे ओळखलं जातं. समाजामध्ये तर अशाही स्वरूपाची एक रूढार्थानं किंवा अशा स्वरूपाचा एक विचार समाजामध्ये मांडला जातो. भगवान बिरसा मुंडा छोटे असताना उत्तम प्रकारची बासरी वाजवायची. जेव्हा बासरी वाजवली जायची गुरांच्या बरोबर, गायींच्या बरोबर जेव्हा जंगलामध्ये ते असत तेव्हा बासरी वाजवत असायचे. बासरी वाजवत असताना पांथस्थ मात्र क्षणभर त्या ठिकाणी थांबायचा. पशु आणि पक्षी सुद्धा या वेळी क्षणभर त्या बासरीचा आस्वाद घेत असायचे. अशा प्रकारचे भगवान बिरसा मुंडा ज्यांना एका पद्धतीनं भगवान श्रीकृष्णाच्या बरोबरची तुलना करावी अशा प्रकारचं एक हे क्रांतीनायक असलेलं व्यक्तितुल्य असं व्यक्तिमत्व होतं. चाईबसाच्या शाळेमध्ये जेव्हा भगवान बिरसा मुंडा होते, या चाईबसाच्या शाळेमध्ये त्यांना प्रवेश करताना त्यांना 2 कारणानं दुःख झालं. एक कारण त्यातलं होतं की जेव्हा शाळेमध्ये प्रवेश त्यांना दिला तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्हाला तुमची शेंडी काढून टाकायला लागेल. शेंडी काढण्याचं दुःख भगवान बिरसा मुंडांना होतं. आणि दुसरं कारण होतं ते म्हणजे त्यांना सांगितलं की तुमचं जे नाव आहे ते नावही तुम्हाला बदलावं लागेल. आणि चाईबासाच्या शाळेमध्ये, जर्मन स्कूलमध्ये जेव्हा भगवान बिरसा मुंडांना प्रवेश मिळाला तेव्हा या 2 गोष्टी करायला लागल्या. एक तर शेंडी काढायला लागली आणि दुसरं म्हणजे त्यांचं नाव बदललं गेलं. ते जर्मन स्कूल हे मिशनच्या माध्यमातून चालवलं जायचं, त्यामुळे डेव्हिड हे नाव भगवान बिरसा मुंडांना त्या ठिकाणी दिलं. चाईबासाच्या जर्मन स्कूलमध्ये जेव्हा भगवान बिरसा मुंडा यांना प्रवेश मिळाला तेव्हा रविवारच्या दिवशी प्रार्थनेचा दिवस होता आणि चाईबासाच्या त्या शाळेमध्ये फादर नोट्रेट नावाचे फादर त्या ठिकाणी प्रवचन देण्यासाठी आलेले होते आणि त्यांचा विषय होता ईश्वराचे राज्य. त्यांचं प्रवचन सुरू झालं आणि प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलं की इथले हे लोक जे आहेत, हे लोक एका अर्थानं बेईमान आहेत, ठग आहेत. अशा स्वरूपाचा जेव्हा फादर नोट्रेटनं उल्लेख जनजाती समाजाच्या संदर्भात केला तेव्हा मात्र छोटासा हा बिरसा उठला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ठग बेईमान नाही, आम्ही सज्जन आहोत, चांगले लोक आहोत. अशा प्रकारचं ठणकावून भगवान बिरसा मुंडांनी फादर नोट्रेट या फादरला त्या ठिकाणी सांगितलं. अर्थात त्याचा परिणाम जो व्हायचा होता तो झाला. त्या जर्मन स्कूलमधून भगवान बिरसा मुंडांना मात्र काढून टाकण्यात आलं. आपला शत्रू कोण आणि आपले मित्र कोण याची उत्तम जाण भगवान बिरसा मुंडांना होती. त्यांनी आपले 3 शत्रू सांगितलेले आहेत.
एक म्हणजे त्यांनी सांगितलं की ख्रिश्चन मिशनचे जे लोक आहेत ते तशा अर्थानं आपले शत्रू आहे. इंग्रजी शासन हे एका अर्थानं आपलं शत्रू आहे. आणि तिसरा शत्रू, हे दोनही शत्रू आता तसे आपल्याला पाहायला मिळत नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये. परंतु तिसरा शत्रू म्हणजे आपलीच माणसं, जे आपला विकास किंवा आपल्या बाबतीमध्ये आपल्यालाच विरोध करणारे, हा एक तिसरा शत्रू भगवान बिरसा मुंडांनी सांगितला. आणि या तीनही जे काही शत्रू आहेत, या तीनही शत्रूंची जाण आपल्याला असली पाहिजे आणि त्याच्यावर, त्या गोष्टींच्यावर आपण कशा पद्धतीनं मात केली पाहिजे याचाही विचार भगवान बिरसा मुंडांनी सांगितला. भगवान बिरसा मुंडांनी उलगुलांचा नारा दिला. आजही हा उलगुलांचा नारा देण्याची आवश्यकता, देण्याचा विचार एका अर्थानं समाजामध्ये मांडण्याची गरज निर्माण झालेली आहे. सगळ्यात पहिला भगवान बिरसा मुंडांचा सहकारी हुतात्मा झाला, त्याचं नाव होतं गया मुंडा. गया मुंडा हा सगळ्यात पहिला हुतात्मा भगवान बिरसा मुंडांचा सहकारी असा झाला. खरं म्हणजे गया मुंडांच्या झोपडीला जेव्हा इंग्रजी सैन्याचा वेढा पडला, तेव्हा झोपडीच्या मध्ये केवळ 2 मुलं, 4 महिला आणि गया मुंडा एवढीच मंडळी किंवा एवढीच माणसं त्या झोपडीमध्ये त्यावेळेस होती. शस्त्र काय होती तर केवळ कोयता, कुऱ्हाड अशा प्रकारची शस्त्र तशी पाहिली तर झोपडीमध्ये होती. आणि गराडा मात्र या झोपडीला त्या ठिकाणी घातला गेला. आणि गराडा घातल्यानंतर किती तास संघर्ष चालावा, तर खरं म्हणजे कुठल्याही शस्त्राशिवाय, कुठल्याही प्रकारच्या आजूबाजूला असलेल्या सशस्त्र अशा सैन्याच्या वेढ्याला प्रतिकार कसा करावा, तर भगवान बिरसा मुंडांनी त्याही थोड्याशा शस्त्रानिशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न असा केला. जवळपास 10 तास संघर्ष चालला. 10 तासाच्या संघर्षामध्ये एकाही इंग्रजी अधिकाऱ्याची हिंमत आतमध्ये झोपडीमध्ये येऊन भगवान गया मुंडांना पकडावं आणि पकडून आपल्या ताब्यामध्ये घ्यावं अशी हिंमत अशी नव्हती. पण शेवटी 10 तासाच्या संघर्षानंतर गया मुंडांच्या झोपडीला आग लावली गेली आणि गया मुंडा आणि त्याची पत्नी आणि असलेल्या महिला, मुलं बाहेर पडली. आणि हा 10 तासाचा संघर्ष हा त्या ठिकाणी एका अर्थानं झाला. परंतु संपूर्ण सैन्य 10 तास सगळ्या सशस्त्र सैन्यानिशी किंवा सशस्त्र एका पद्धतीनं आधुनिक शस्त्रानिशी त्या ठिकाणी संघर्ष करत होता. पण एकच हा वीर असा होता की ज्या वीराला 10 तासाच्या नंतर या सैन्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी तो गेला आणि गया मुंडा त्या ठिकाणी हुतात्मा झाला. या सगळ्या ऐतिहासिक पर्वामध्ये किंवा ऐतिहासिक घटनांच्या मध्ये सगळ्यात मोठा एक संघर्ष जो काही झाला तो होता डोंबारीचा संघर्ष. डोंबारीचा जो काही संघर्ष झाला, या डोंबारीच्या संघर्षामध्ये जवळपास 4000 मुंडा जनजाती बंधू हे डोंबारीच्या डोंगरावर एकत्र आलेले होते. आणि दुसऱ्या बाजूनं मात्र एक फौज समोर येत होती. त्या फौजेला गोळ्या झाडल्या जात होत्या आणि धारातीर्थी पडल्यानंतर दुसरी फौज पुढे येत होती. अशा पद्धतीच्या जवळपास 4000 लोकांना त्या ठिकाणी हुतात्मा व्हावं लागलं. आणि हा संघर्ष झाला. डोंबारीचा सगळा डोंगर हा रक्ताने न्हावून निघालेला होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 13 एप्रिल 1919 मध्ये जालियनवालाबाग हत्याकांड या संदर्भातली नोंद इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु डोंबारीच्या संघर्षामध्ये 4000 जनजाती बंधू या संघर्षामध्ये धारातीर्थी पडले. अशा प्रकारच्या इतिहासाची नोंद मात्र आपल्याला इतिहासामध्ये अन्य पुस्तकांच्या मध्ये पाहायला मिळत नाही. याही संदर्भातला संघर्ष आपण एका अर्थानं लक्षात घेतला पाहिजे. जो डोंबारीचा संघर्ष इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिता येईल अशा स्वरूपाचा संघर्ष हा त्या ठिकाणी झालेला होता. ब्रिटिश महाराणीचं राज्य समाप्त होईल आणि आपलं राज्य येईल, आपलं राज्य स्थापित होईल अशा प्रकारचा दृढ विश्वास भगवान बिरसा मुंडांना होता. आणि त्या दृष्टीनं भगवान बिरसा मुंडांनी
आपली फौज आपले एका अर्थानं माणसांचं संघटन करण्याचा प्रयत्न केला. गावागावामध्ये जाऊन उलगुलामचा नारा देण्याचा प्रयत्न केला आणि समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला. भगवान बिरसा मुंडांना माहिती होतं की या इंग्रजी राजवटीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान होतं आहे आणि इंग्रज हे आपली लुटमार करतायत, आपल्या समाजाला त्रास देत आहेत, समाजाचा छळ करतायत, याची जाण भगवान बिरसा मुंडांना होती. आणि मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिश्चन मिशन मात्र आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे, याही संदर्भातली जाण भगवान बिरसा मुंडांना होती. आणि म्हणून साहेब साहेब टोपी एक अशा प्रकारचा संदेश भगवान बिरसा मुंडांनी दिला. त्यांचं म्हणणं होतं साहेब साहेब टोपी एक याचा अर्थ असा की रक्षण करणारा किंवा राज्य करणारा हेही इंग्रज आहेत आणि त्यांच्या डोक्यावरची टोपी, आणि धर्म प्रसार करणारे हेही मिशनचे लोक हेही इंग्रजच आणि पाश्चात्य देशातून आलेले आहेत, यांची टोपी एकच आहे, यांचं उद्दिष्ट सुद्धा एकच आहे. आणि त्यामुळे आपण साहेब साहेब टोपी एक या स्वरूपाचा संदेश देऊन भगवान बिरसा मुंडांनी एका पद्धतीनं इंग्रजी राजवटीला आणि दुसऱ्या बाजूला ख्रिश्चन मिशनच्या असलेल्या धर्मप्रसाराला विरोध करण्याचा प्रयत्न सुद्धा भगवान बिरसा मुंडांनी केला. भगवान बिरसा मुंडांची लोकसभेमध्ये जवळपास 14 फूट असलेली प्रतिमा ही भगवान बिरसा मुंडांच्या बलिदानाची एका अर्थानं साक्ष देते. राज्यसभेच्या मध्ये सुद्धा भगवान बिरसा मुंडांचं तैलचित्र आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भगवान बिरसा मुंडांच्या नावानं रांचीचं जे एअरपोर्ट आहे त्यालाही भगवान बिरसा मुंडा हे नाव दिलेलं आहे. ज्या राज्यातून भगवान बिरसा मुंडा येतात ते म्हणजे झारखंड राज्याची निर्मिती सुद्धा भगवान बिरसा मुंडांच्या जन्माच्या दिवशीच केलेली आपल्याला पाहायला मिळते. एका पद्धतीनं भगवान बिरसा मुंडांचं योगदान या सगळ्या गोष्टींच्या वरून सुद्धा आपल्याला लक्षात येतं. भारतीय सेना जी आहे त्या भारतीय सेनेची जी बिहार रेजिमेंट आहे, या बिहार रेजिमेंटचं जे घोषवाक्य आहे ते घोषवाक्य सुद्धा भगवान बिरसा मुंडा की जय अशा स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे एकूण भगवान बिरसा मुंडांच्या बलिदानाला एका अर्थानं या पद्धतीनं आपण भगवान बिरसा मुंडांच्या बलिदानाची आपल्याला माहिती देता येऊ शकते. भगवान बिरसा मुंडांनी जनजाती समाजासाठी, एकूणच समाज जीवनासाठी बिरसायतची काही सूत्र सांगितलेली आहेत. भगवान बिरसा मुंडांनी जी बिरसायतची सूत्र सांगितलेली आहेत त्या बिरसायतच्या सूत्रामध्ये गोभक्तीला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कुठल्याही प्रकारचा मांसाहार वर्ज्य करावा अशाही प्रकारची बिरसायतच्या मध्ये एक सूत्र सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशुद्ध भोजन करू नये याही संदर्भातलं बिरसायत मध्ये आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतं. आपलं घर जे आहे ते आपलं घर स्वच्छ ठेवा असंही भगवान बिरसा मुंडा सांगतात. एवढंच नव्हे तर आपल्या अंगणामध्ये तुळशीचं रोप लावा, तुळशीची पूजा करा, या संदर्भातलाही विचार एका अर्थानं भगवान बिरसा मुंडा सांगतायत. आज आपण झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारचा संदेश, अशा स्वरूपाचा नारा सगळीकडे देताना दिसतोय. परंतु त्या दरम्यान भगवान बिरसा मुंडांनी त्या काळातही असं सांगितलं की या बाबतीमध्ये झाडं जगवली पाहिजेत, झाडं लावली पाहिजेत आणि अशा काही वनस्पती ज्या आहेत त्याचं जतनही आपण केलं पाहिजे. म्हणजे भगवान बिरसा मुंडांनी या स्वरूपातला विचार सुद्धा आपल्या बिरसायतमध्ये सांगितलेला आहे. कधीही अन्य धर्माचा तिरस्कार केला नाही, परंतु त्यांनी हेही सांगितलं बिरसायतमध्ये की आपला जो स्वधर्म आहे, आपल्या स्वधर्मावर मात्र आपण विश्वास ठेवला पाहिजे. ही बिरसायत मधली जी सूत्र आहे, ही बिरसायत मधली सूत्र एका अर्थानं जनजाती आणि एकूणच समाज जीवनाची जीवनसूत्र बनली तर त्याचा उपयोग समाज जीवनाच्या एकूण अंगाला स्पर्श करण्यासाठी किंवा समाज जीवनामध्ये समाज जीवन संघटित होण्यासाठी, समाज जीवनाला पुढे नेण्यासाठी ही बिरसायतची सूत्र आपली जीवनसूत्र बनली पाहिजेत. अखेर 9 जून 1900चा दिवस उगवला आणि ज्या दिवशी रांचीच्या जेलमध्ये भगवान बिरसा मुंडांचा रहस्यमय मृत्यू झाल्याची नोंद आपल्याला पाहायला मिळते.
कॉलराच्या साथीचाही त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याच्या संदर्भातली ही नोंद आपल्याला पाहायला मिळते. एकूणच या सगळ्या ज्या काही घटना जेलमध्येही झाल्या, या संदर्भातलं जीवन उलगडण्याचा, त्या संदर्भातली जीवने लिहून काढण्याची आवश्यकता एक पद्धतीनं भगवान बिरसा मुंडांच्या जीवन पटावर लक्ष घातल्यानंतर लक्षात येतं. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण भारतवर्षामध्ये 15 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतवर्षामध्ये जनजाती गौरव दिन म्हणून सगळीकडे साजरा होतोय. भारत सरकारनं सुद्धा या संदर्भातली उद्घोषणा केलेली आपल्याला पाहायला मिळते. आपला समाज जोडण्यासाठी, आपली संस्कृती टिकवण्यासाठी, आपला धर्म, आपल्या परंपरा या सगळ्या जतन करायच्या असतील तर भगवान बिरसा मुंडांच्या जीवनपटावर, भगवान बिरसा मुंडांनी सांगितलेली जी जीवनसूत्र आहे त्या जीवनसूत्रांच्या वर आपण जर पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर समाज संघटितही होईल आणि समाजाला एका अर्थानं एका दिशेने नेण्यासाठी आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये एकसंघ भारतवर्ष निर्माण करण्यासाठी भगवान बिरसा मुंडांच्या जीवन पटाचा किंवा भगवान बिरसा मुंडांच्या जीवनाचा अभ्यास करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या अन्य क्रांती योद्ध्यांचीही माहिती आपण मिळवणं, ती लिखित करणं, ती समाजासमोर मांडण्याची आवश्यकता या निमित्तानं आपण केली तर अनेक अजूनही असे क्रांतिकारक आहेत की ज्या क्रांतिकारकांच्या जीवन पटावर अजूनही दृष्टिक्षेप टाकला नाही. जनजातीचा इतिहास जो आहे तो समाजासमोर या निमित्तानं मांडण्याचा प्रयत्न आपण सगळे करूया. भारत माता की जय.